सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। सहकुटुंब ते पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आहेत आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आणि यासाठी आता राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महापालिका निवडणुका लागणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून ही घडामोड अतिशय महत्त्वाची आहे। आपण या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय राज ठाकरे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। कौटुंबिक भेट असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी स्वतः दिली, मात्र पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडतायत अशा चर्चा रंगलेल्या आहेत। काय माहिती? नक्कीच सज्जल, आपण पाहतो की गेल्या जेव्हापासून खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याची चर्चा आहे तेव्हापासूनची ही 6वी भेट आहे आणि गेल्या आठवड्याभरामधली ही दुसरी भेट आहे। मागच्या रविवारी आपण जर पाहिलं तर संजय राऊतांच्या घरगुती कार्यक्रमासाठी राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती, त्यावेळेस देखील ठाकरे बंधू एकत्रित आले होते आणि त्यानंतर थेट राज ठाकरे जे आहे ते मातोश्री निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर आज देखील राज ठाकरे जे आहे ते मातोश्री निवासस्थानी आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि ज्यावेळेस त्यांनी मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारावरती माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की माझी कौटुंबिक भेट आहे, माझी आई देखील माझ्यासोबत आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरू होत्या। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक भूमिका जाहीर केली होती, राज ठाकरेंनी देखील सकारात्मक भूमिका जी आहे ती जाहीर केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं। परंतु गेल्या अनेक दिवसांपासून जे आहेत ते आता पुन्हा एकदा भेटीगाठी व्हायला लागलेल्या आहेत, कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील अशा सर्व शिवसैनिकांच्या, सर्व शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या, त्यासोबतच सर्वसामान्य शिवसैनिकांच्या देखील भावना आहेत आणि त्याचमुळे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावे असा देखील सर्वांच्या भावना असताना दोन्ही नेत्यांकडून विशेषतः सकारात्मक पावलं जी आहेत ती सकारात्मक पावलं उचलल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। याच मातोश्रीच्या निवासस्थानामधून जे आहेत ते राज ठाकरे पुन्हा एकदा म्हणजे जवळपास या 2 महिन्यांमध्ये पुन्हा तिसऱ्यांदा जे आहेत ते थेट मातोश्रीवरती आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळालं। सुरुवातीला आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी अनपेक्षितपणे राज ठाकरे या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते। त्याच्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये देखील त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आज देखील जे आहे ते राज ठाकरे थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आलेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे, स्नेहभोजन जे आहे ते मातोश्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी राज ठाकरेंच्या स्वतः आई देखील त्यांच्या गाडीमध्ये आहेत। मागच्या भेटीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला राज ठाकरे जे आहेत ते मातोश्री निवासस्थानी पोहोचले होते, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यानंतर मातोश्री निवासस्थानी पोहोचल्या होत्या। परंतु आज थेट राज ठाकरे जे आहेत ते त्यांच्या आईसोबत जे आहे ते मातोश्री निवासस्थानी पोहोचलेत आणि ज्यावेळेस त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळेस देखील त्यांचं म्हणणं होतं कौटुंबिक भेट आहे, माझी आई देखील माझ्यासोबत आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती राज ठाकरे यांनी दिलेली आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या खरं तर चर्चा आहेत। दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका असतील किंवा इतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असतील निवडणुकांच्या मध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील। तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। मनसेचे नेते बाळा नांदगावकर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नांदगावकरजी, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत।